नवो गाव
सत्यवचनी सत्यव्रत धारण केलेला तो राजा होता. त्याच्या राज्यात सत्याचं आचरण स्वतः करत होता, म्हणून प्रजाही तशीच होती. आणि मग अशा राजाने एक वचन या प्रजेला दिलं होतं की जे कोणी माझ्या राज्यामध्ये व्यापारासाठी येतील त्यांचा जो माल विकला जाईल आणि राहिलेला जो माल शिल्लक असेल तो राजा स्वतः विकत घेईल. असं जर वचन कोणी कोणाला व्यापाऱ्यांना दिलं तर अनेक देशोदेशीचे व्यापारी या राज्यात येत असत, कारण त्यांना खात्री होती की राहिलेला माल सुद्धा राजा विकत घेणार आहे. आणि असाच एक मूर्तिकार या राज्यामध्ये आपल्या मूर्त्या घेऊन त्या विकण्यासाठी आला. अनेक प्रकारच्या सुंदर सुबक देखण्या मूर्त्या होत्या, त्या त्यांनी विकल्या पण दिवसभरात. परंतु एक मूर्ती त्याची राहिली आणि ती अतिशय मौल्यवान होती, सुरेख होती, देखणी पण होती. आणि त्याला वाटत होतं की ही मूर्ती खरी विकल्या जायला पाहिजे, कारण ह्याचं मोल जास्त आहे आणि ते आपल्याला मिळायला हवं. विकली गेली नाही मूर्ती म्हणून तो थोडासा खिन्न झालाय. परंतु शेजारच्या व्यापाऱ्यांनी विचारलं, काय झालं? सगळं तर तुमचं माल विकला गेलेला आहे आणि तरी पण तुम्ही असं खिन्न का दिसताय, असे उदास का दिसताय? तर तो व्यापारी म्हणतो, नाही हो, सगळ्या मूर्त्या गेल्याच आहेत, पैसे पण मिळालेत मला, परंतु ही अतिशय मौल्यवान मूर्ती आहे आणि ही देखणी आहे, सुबक आहे, सगळं आहे, पण ही मात्र विकल्या गेली नाही. अहो, ते व्यापारी म्हणतात, कशी जाणार ही मूर्ती विकल्या? बघा ना खाली काय लिहिलंय. आणि त्या मूर्तीच्या खाली असं लिहिलं होतं, जो कोणी ही मूर्ती विकत घेईल त्याचा सर्वनाश होईल. बघा बरं मंडळी, असं जर काही लिहिलेलं असेल तर ते कोण बरे विकत घेणार त्या मूर्तीला? आणि मग ते व्यापारी त्याला सल्ला देतात की राहिली ना तुमची मूर्ती, तुम्ही त्या राजाकडे जा, तो नक्की विकत घेईल, कारण त्याचं ते वचनच आहे आणि ते वचन नक्की तो राजा पूर्ण करत, सत्यवचनी आहे तो. आणि तो मूर्तिकार आनंदाने तो राजाकडे जातो आणि राजाला ती मूर्ती दाखवतो. आता राजा तो घेणारच आहे, कारण राजाने प्रजेला वचन दिलेलं आहे. पण राजा तो अपादमस्तक जेव्हा ती मूर्ती न्याहाळतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं, अरे हे काय लिहिलेलं खाली, जो कोणी ही मूर्ती विकत घेईल त्याचा सर्वनाश होईल. क्षणभर राजाचं चित्त विचलित होतं आणि क्षणभरच, परंतु त्याला आपण दिलेलं प्रजेला वचन आठवतं आणि तो म्हणतो, नाही नाही, मला असं करता येणार नाही, मला ही मूर्ती विकत घ्यावीच लागेल. आणि तो योग्य मोल, योग्य दाम देऊन त्या मूर्तिकाराची ती मूर्ती पण विकत घेतो. मूर्तिकार आनंदाने निघून जातो आणि राजा क्षणभर त्या मूर्तीला आता न्याहाळतोय बरं. आणि अचानक त्या मूर्तीतून एक देवता बाहेर पडते. राजा त्या देवतेला नमस्कार करतो, आपण कोण आहात? ती म्हणते, मी कीर्ती आहे राजा, मी तुला सोडून जात आहे. राजाला लक्षात येतं, खाली वाक्य लिहिलेलं आहे, त्याचा परिणाम सुरू झालेला आहे, आपण मूर्ती घेतलेली आहे. आणि मग परत थोड्या वेळाने अजून एक देवता बाहेर पडते. आपण कोण आहात? राजा नमस्कार करतो, मी लक्ष्मी आहे. अहो, क्षणाक्षणाला एक एक देवता त्या मूर्तीतून बाहेर पडते. विद्या, धन, संपत्ती, शौर्य, पराक्रम, रिद्धी, सिद्धी, सगळ्या देवता त्या मूर्तीतून बाहेर पडतायत. राजा त्या प्रत्येक देवतेला नमस्कार करतोय आणि राजाला लक्षात येतं की खालचं वाक्य हे खरंच आहे. जे लिहिलेलं आहे की सगळं सोडून देईल, सर्वनाश होईल, तर त्या सर्वनाशाला सुरुवात झालेली आहे. आणि मग सगळ्यात शेवटी एक तेजस्वी देवता बाहेर पडते आणि राजा परत नमस्कार करतो, आपण कोण आहात? ती देवता म्हणते, मी सत्य आहे. आणि मग मात्र राजा चटकन आपल्या जागेवरून उठतो आणि त्या सत्याचे पाय धरतो, नाही नाही, मी आपल्याला अजिबात जाऊ देणार नाही, कारण मी सत्यवचनी सत्यव्रत धारण केलेला हा राजा आहे आणि माझी प्रजाही तशीच आहे. आपण जर मला सोडून गेलात तर माझा सर्वनाश होणारच आहे, ते मी आपल्याला होऊन देणार नाही. मी ह्या सत्याला आपल्याला सोडून जाऊ देणार नाही. बघा, आणि राजाने त्या मूर्तीचे पाय धरले, त्याला विनंती केली आणि ती मूर्ती म्हणजे ते सत्यदेवता ही तिथेच राहिली आणि एका सत्यापाठोपाठ गेलेल्या सर्व देवता परत आल्यात. लक्ष्मी आली, कीर्ती आली, रिद्धी आली, सिद्धी आली, धन आले, संपदा आली आहे.
सगळं काही शौर्य पराक्रम सगळ्या देवता वापस आल्या आणि त्या राजाकडे राहिल्या. असं हे सत्य सर्वश्रेष्ठ आहे. सत्यापाठोपाठ सगळे सद्गुण येतात. केवळ एक सत्य श्रेष्ठ आहे असं आपल्याला तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगात सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतायत? सत्य आम्हा म्हणी नवो गाबाळाचे देणे. अहो कसे होते तुकाराम महाराज? तर बोले तैसा चाले ही उक्ती सार्थ ठरवणारे, संतांचा मुकुटमणी असणारे, सर्व संतांनी ज्यांना शिरोधार्य घेतले असे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. ज्ञानदेवांनी रचलेल्या या भक्तीच्या चळवळीला तुकाराम महाराजांनी अगदी कळसास नेऊन ठेवलं बरं. आणि मग तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी असं त्यांना म्हटलं जातं. अहो वेदांचा तो अधिकार आम्हासीच ठावा. हे शब्द स्पष्ट खरे करणारे तुकाराम महाराज वर्णश्रेष्ठत्व, पांडित्य, कर्मठपणा ही मोठेपणाची सारी गमके ज्यांनी झिडकारून दिली होती आणि व्यक्तिगत चारित्र्य, अत्यंतिक भक्तिभाव ज्यांच्या मनी वसला होता असे तुकाराम महाराज. झालेत बहु होतील बहु परंतु यास महाच असे होते. आणि त्यांचा गौरव करताना वामन पंडित काय म्हणतात बरं? जयाची ओके जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे मुक्तया लागी वाणी, म्हणावे कसे मुक्तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुटी कोण तुझा तुकावा, तयाचे तुटी कोण तुझा तुकावा, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. बघा बरं, आत्ताच म्हणल्यासारखं तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी, ज्यांच्या प्रत्येक शब्दामधून वेदांतच वाहत होता असे तुकाराम महाराज. त्यांना साधं वाणी म्हणून आपण हिणवू नये हो. आणि कारण त्यांची प्रत्यक्ष तुलना ही परब्रह्माशी केली जाते. आपल्या सगळ्या संतांची तशीच केली जाते हो. जे जे परब्रह्म देतात ते सगळं संत देतात, म्हणून सगळ्या संतांचीच तुलना परब्रह्माशी केली जाते. आणि मग असे जे तुकाराम महाराज आपल्या अभंगात काय सांगताय? सत्य आम्हा म्हणी नवो गाबाळाचे धनी, ऐसे जाणारे सकळ भरा शुद्ध टाका म्हण, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे, तुका म्हणे बरे घडे देशो देशी चाले पुढे. बघा तुकाराम महाराज म्हणतायत सत्य आम्हा म्हणी नवो गाबाळाचे धनी. आमच्या मनात जर सत्य असेल तर बाकीचं काही गाबाळ नको. पण बघा आपल्या मनात सत्य नाही, गाबाळाचेच आपण धनी आहोत. कारण आपण खूप सामान्य माणसे आहोत. माया, षडविकार, या विषय वासना या सगळ्यामध्ये आम्ही संसारी माणसं अडकून पडलेलो आहोत. आणि मग हे सोडण्यासाठी कधी कधी संत हळूवारपणे सांगतात, करुण दृष्टीने सांगतात, पण कधी कधी त्यांना खडसावून लोकांना सांगावं लागतं, नका रे बाबा सोडा हे सगळं, याच्यात काही राम नाहीये. पण आपल्याला काय आहे, आपण खूपच म्हणजे आपल्याला संसारातच राम वाटतं ना, आपण सामान्य माणसं. त्याच्यामुळे त्यांनी खडसावून सांगितलंय. ते पुढे हे पण सांगतात की मी सांगतोय की अहो तुम्ही जर हे सोडलं ना तर ते सत्य तुमच्या मनात वसेल, आणि सत्य जर मनात वसेल तर तुमचं सगळीकडे कौतुक होईल, सगळीकडे प्रसिद्धी मिळेल, तुम्ही सत्याने वागणार आहेत. पण या सगळ्या ह्याच्यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात सत्य आम्हा म्हणी. तुम्ही ते गाबाळ सगळं सोडून द्या, तो पसारा मनातला सगळा काढून टाका. कारण आपल्या मनात जर रिकामं मन असेल तर तिथं काहीतरी परमेश्वर वास करेल. सगळी विषय वासना, सडे मद मोह मत्सर हे सगळे जर षडविकार असतील तर त्या भगवंतानी राहायचं कुठे हो? त्याच्यासाठी एक वेगळी जागा ठेवावी लागेल ना आपल्याला. आणि म्हणून
ऐसे जाणारे सगळं भरा शुद्ध टाकामुळे हे सगळं मळ टाकून द्या आणि त्या एका परमात्म्याला आपल्या अंतरंगात आपल्या हृदयात वास द्या. असं कळकळीनं खडसावून तळमळीनं तुकाराम महाराज सांगतात. आणि मग असं त्यांनी सांगितलंय. तरी पण सत्य म्हणजे काय? सत्य आम्हा म्हणे नवो गाबाळाचे धनी. तर बघा, सत्य हे स्वयंप्रकाशी आहे. सत्य हे निराकार आहे. सत्य हे निरा अवयव आहे. ते सगळीकडे पसरलेलं आहे. एवढंच नाही हो, ज्याच्यातून सर्व उत्पन्न झाले आणि ज्याच्यामध्ये परत सगळं विलीन होते आणि तरी जे शिल्लक राहते ते सत्य आहे. आणि मग असं सत्य म्हणजे परब्रह्म. आपल्या सगळ्या भारतीय मूल्यांपैकी सगळ्यात श्रेष्ठ, शाश्वत, चिरंतर मूल्य हे सत्य आहे. कालत्रया बाध्य असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय? तर त्रिकाला बाधित ते सत्य आहे. तरी म्हणजे काय? तर जे कालपण होतं, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे, असं हे सत्य त्रिकाला बाधित आहे. आणि मग सगळे संत आपल्याला त्यांच्या अनुभवातून, सगळे संत महात्मे सज्जन पुरुष आपल्या अनुभवातून आपल्याला सांगतायत की ते सत्य अंगीकारा, कारण तेच श्रेष्ठ आहे, तेच प्रभावी आहे. आपण या सत्याचाच स्वीकार करावा. आता हे जरी सगळं असलं तरी मी आत्ताच म्हटलं की आपण फार सामान्य माणसं. आपल्याला सारखं सांगावं लागते, कोणीतरी कान पकडावे लागते, पाठीवरून हात फिरवावा लागतो, नाही तर खडसावून सांगावं लागतं. तसं अनेकांनी या सत्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्यात आणि त्याच्यातून आपल्याला समजावून सांगितलं की सत्य कसं आहे. तर बघा, शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्य जगन मिथ्या. ते आपल्याला सांगतात की एक ते परब्रह्म सत्य आहे, ते अनंत आहे, ते नित्य आहे. परंतु बाकीचं हे जग आहे ना, हे मिथ्या आहे, हे खोटे. पण मंडळी, आपली गोष्ट याच्या नेमकी उलट असते. आपण ह्या जगाला सत्य मानतो आणि त्या ब्रह्माला खोटं मानतात. कारण आपण कुठं बघितलंय ब्रह्म? आपण कुठं जाणवलंय? आपल्याला जाणवलंय नाही, बघितलंय नाही, अनुभवलंय नाही, म्हणून ते आपल्याला मिथ्या वाटतं. आणि हा संसार तर आपल्याला सगळं सत्य वाटतं. पण संत लोक म्हणतात, संत महात्मे काय सांगतात? अहो, तुम्ही तनाने संसार करा आणि मनाने परमार्थ करा. नेमकं त्याच्या उलट आपण करतो. मनाने संसार, मन लावून संसार चालतोय आपला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं संसारातलं हे ते 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 सगळेच जण. आणि तनाने आपलं परमार्थ असतो. तो कसा? जपमाळ करतोय, गॅसवर दूध आहे, बाई आली, माझं जप चालू. कोणाला दाखवायला आपण? हे कोणाला सांगायला? मनाने परमार्थ करायचा आहे, अंतरंगात तुमच्या भगवंत आपल्या बसवायचा आहे. आणि तसं केलं तर त्या सत्याशी, त्या परब्रह्माशी आपली भेट होईल. ते अनुभव सिद्ध सत्य जे संतांनी सांगितले ते आपल्या अनुभवाला येईल. पण हे आपल्या सामान्य माणसांकडून घडत नाही. मग परत महात्मा गांधी सांगतात सत्य हाच परमेश्वर. अहो, महात्मा गांधींनी तर सत्याचा आग्रह आयुष्यभर धरलाय. सत्याग्रह, त्यांच्या त्या सगळ्या चळवळीला सत्याग्रहच म्हटलेले, सत्याच्या मार्गानेच गेलेले. आणि एवढंच काय, तर आपल्याला कोण सांगते? आपल्याला सांगतेत की आपल्याला सांगितलेले रवींद्रनाथ टागोरने. त्यांनी काय सांगितलेले की सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे तिथं शिव आहे आणि जिथं शिव आहे तिथे सुंदर आहे. सगळं सांगितले, परत परत सांगितले. एवढंच काय होतं, महात्मा फुलेंनी सत्याची आरती केली. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्माचे माहेर. त्यांनी त्यांचा सत्यशोधक समाज जो स्थापन केला तो सत्यावरच आधारित होता. धर्माचं माहेर हे सत्य आहे हे त्यांनी सांगितले. आणि मग तुकाराम महाराज पण आपल्या एका अभंगात ते सांगतायत. बघा, सगळे संत आपल्याला परत परत ह्या सत्याची महती समजावून देतात.
सत्य तू विठ्ठला. आणि आम्हाला ह्या सगळ्या मायेमध्ये तू अडकवलेस, पण आम्हाला जर ह्या मायेतून सुटायचं असेल तर आम्हाला सांभाळ आणि त्या विठ्ठलाचं रूप आम्हाला बघू दे. कारण कसं आहे, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण हे, पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण हे रूप बघू शकतो. आणि म्हणून हे ज्ञानात्मक सत्य. आणि आपण अनुभव सिद्ध, म्हणजे जे संतांना लाभलेलं आहे, अनुकरण सिद्ध, अनुभव सिद्ध त्यांना म्हटले, ते सत्य आपण बुद्धीच्या आधारावर जाणू शकतो. पण जे परम सत्य आहे ते या थोर लोकांना जाणवलेलं आहे की जे सत्य आहे, परब्रह्म आहे, तेच सत्य आहे. आणि मग कवी मुक्तेश्वर म्हणतात हो बघा, सत्या परता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म, सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काळ तिष्ठत. अश्वमेध शतांचे पुण्य, एकीकडे सत्य वचन, तुटा आगळे सत्य जाण, मेरू सरशप दृष्टांते. कवी मुक्तेश्वर काय म्हणतात, सत्या परता नाही धर्म. हा धर्म आहे तोच सत्यावर आधारित आहे, सत्य धर्मावर आधारित आहे, म्हणून सत्या परता नाही धर्म. सत्यासारखा दुसरा काही धर्मच नाही हो. आणि सत्यापाशी परब्रह्म आहे. आत्ताच आपण म्हटले परब्रह्म आणि सत्य एकच आहे. आणि त्या सत्यापाशी परमेश्वर सर्व काळ सदा काळ तिष्ठत असतो. मग काय, एकीकडे जर 100 अश्वमेधांचे पुण्य टाकले एका पारड्या आणि दुसऱ्या पारड्याचं एक सत्य वचन टाकलं, तर सत्य वचनाचं पारड हे नक्कीच जड असणार आहे. तसंच मेरू पर्वत आहे हो सर्व सद्गुणांचा, पण एक सत्य वचन ह्या मेरू पर्वतापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. कारण उडदाचा दाणा, सरशप म्हणजे उडदाचा दाणा आहे, त्या उडद्याच्या दाण्या एवढं जरी सत्य असेल ना, तर ते मेरू पर्वतापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. मग आता हे जरी असेल तरी परत संत एकनाथ महाराज म्हणतात बघा, अनुभवलं आहे ते विठ्ठल आहे, ते पांडुरंग आहे. त्यांनाच ते म्हणतात की हे निज सत्य आहे. आणि समब्रह्म देखणे कसं हो, तर बघा आपण सामान्य माणसं फक्त मूर्तीमध्ये देव बघतो, बरोबर आहे ना. आपल्याला तेच सांगितलेले, आपल्याला मूर्ती समोर असल्याशिवाय आपल्याला तो भगवंत आहे असं वाटत नाही. सांगितलं आपल्याला की बघा सतरंजीमध्ये देव, बघा कुत्र्यामध्ये देव, बघा मांजरामध्ये देव. म्हणून का आपण आपल्याला नाही वाटत, कारण आपण सामान्य माणसं. पण समब्रह्म देखणे, सगळीकडे तो जो बघतो, सगळीकडे समभावाने बघतो, ते परब्रह्म आहे. आणि ह्या सगळ्या संतांनी असं परब्रह्म बघितलेलं आहे, समभावाने सगळीकडे बघितलेलं आहे. उच्च नीच, कोणी लहान मोठा, गरीब श्रीमंत, प्राणी मात्र, वृक्षवल्ली, सगळ्यांमध्ये त्यांनी ते परब्रह्म बघितलेलं आहे. म्हणून समब्रह्म देखणे, देखणे क्वचित
ते परमसत्य उद्धवा रे. उद्धवा तू ते परमसत्य जाण. म्हणजे उद्धवाला सांगितलं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच सांगितलेलं आहे. सगळ्यांनीच आपण ते परमसत्य जाणायचं आहे. आता हे जर सांगितलेलं असेल तर छांदोग्य उपनिषदामध्ये पण तेच तसंच सांगतात ना. कसं आहे, छांदोग्य उपनिषदात असेल, मंडूक उपनिषदात असेल, प्रश्नोप उपनिषदात असेल, पद्मपुराणात असेल, स्कंद पुराणात असेल, त्यांनी हे सत्य सांगितले. आणि मग ते सांगतात की सत्य वचन, सत्य कृती आणि सत्य आचरण हे आपल्याकडून सगळ्या संतांना अपेक्षित आहे. आता हे किती सोपं आहे आपल्या जीवनात आणणं. पण सगळ्यात कठीण आपल्याला सत्य वाटतं, कारण असत्य हे खूप सोपं आहे सांगायला. बघा, सगळा निसर्ग पण आपल्याला सत्य सांगतोय. गुलाबाचं फूल कधी रात्री 12 वाजता उगवलंय का? नाही उगवलंय. पण आपल्याला सुगंधी जे फूल आहे ते रात्री उगवलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचा सुगंध रात्रीपासून, काकडा असेल किंवा आपल्याला रातराणी असेल, त्याचा सुगंध ते उमलायला सुरुवात होते. निसर्ग आपलं सगळं सत्य पाळते. म्हणून काय म्हटलंय, कवी म्हणतात, सत्येन धार्यते सत्येन तपते रवी सत्येन वाति वायुश्च सर्व सत्य प्रतिष्ठित. सगळीकडे हे सत्य प्रतिष्ठित आहे, निसर्गात सुद्धा. मग सगळा निसर्ग आपल्याला सांगतोय, सगळे संत लोक आपल्याला सांगतायत आणि सगळेजण सांगतायत. तरी पण आपल्या मनात काय आहे, असत्याचा कौल जास्त आहे. आणि सगळेजण हे असत्याला फार घाबरतात बरं का. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतायत, असत्याचा संग नको माझे वाचे, असत्याचा संग नको माझे वाचे. आणि का होते मुझे भलतेसे, आणि का होते भलतेसे. परी संत रज वंदिना मी माता, परी संत रज वंदिना मी माता. असत्य सर्वदा दुरी वाणी, असत्य सर्वदा दुरी वाणी. एका जनार्दनी असत्याची वाणी, एका जनार्दनी असत्याची वाणी. तोची पाप खाणी चित्तवृत्ती, तोची पाप खाणी चित्तवृत्ती. बघा, पहिली ओळ आणि शेवटची ओळ आपण याच्यामध्ये घ्यायची. असत्याचा शब्द नको माझे वाचे. जर तो असत्याचा शब्द माझ्या मुखात असेल तर काय होईल, तोची पापखाणी दुष्टबुद्धी. माझी बुद्धी दुष्ट होणारच. हे संतांनी दिलेलं वचन आहे. मग ते काय म्हणतात, परी संत रज वंदिन मी माथा. मग हे जर नको असेल, तुमच्या मुखामध्ये असत्य नको असेल, खोटेपणा नको असेल, तर त्या संतांचं चरण धरावं. परी संत रज वंदिन मी माथा. असत्य सर्वथा नोहे वाणी. ते आपोआपच आपल्या वाणीतून जाईल असत्य. स्पष्ट करून सांगतायत. आणि मग आपल्या सूत्रश्लोकात पण सूत्रश्लोककारांनी तेच सांगितलेलं आहे, नास्ति सत्यात् परो धर्मो नानृतात् पातकं परं स्थितिर्हि सत्यं धर्मस्य तस्मात् सत्यं न लोपयेत्. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. नास्ति सत्यात् परो धर्म नानृतात् पातकं परं. खोटेपणासारखं मोठं पाप नाहीये. स्थितिर्हि सत्यम धर्मस्य. धर्माची स्थिती ही सत्यच आहे. आणि मग ते तुम्ही सत्य लपवू नका. तस्मात सत्यानं लोप आहे, म्हणजे सोडू नका. त्या सत्याला धरा, सत्याचीच कास धरा, असं आपल्याला सूत्रश्लोककार सांगतात. एवढंच नाही हो, समर्थ रामदास स्वामी सांगतायत आपल्याला, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतायत. अहो, समर्थांचे हे मनाचे श्लोक आहेत ना 205, ते म्हणजे वेदांत आहे. एका एका शब्दामध्ये, एका त्या श्लोकामध्ये त्यांनी पूर्ण वेदांत सांगितलंय. एकच सांगतायत ते, मना सर्वथा सत्य सोडू नको रे. कधीच सत्य सोडू नको. आणि ते मिथ्य, असत्य, खोटेपणा तो तू धरूही नको. आणि मग काय, सत्य ते सत्य. बघा,
एखाद्या शब्दाची जेव्हा विरुक्ती होते तेव्हा आपल्या संतांना ते ठासून सांगायचं असतं. अरे बाबांनो, विरुक्ती जिथं जिथं झाली आहे तिथं संत ठासून सांगतायत सत्य ते सत्य. अरे बाबांनो, सत्य ते सोडूच नका आणि मिथ्य ते मिथ्य, मिथ्य धरू नका. म्हणजे दोन्हीही ते ठासून सांगतायत. समर्थांचे वाक्य सोपे नाही आहेत बरं का, तो वेदांतच आहे. म्हणून ते विरुक्ती करून त्यांनी सांगितले हे सत्य सोडू नका आणि हे मिथ्य धरूही नका. मग असं जरी असेल तरी आपली अशी स्थिती असते, आपण फार सामान्य माणसं म्हटल्यासारखं काय करावं, सत्य बोलावं नाही बोलावं. पण बघा श्लोककार म्हणतात आत्महेतो परार्थे वा नर्महास्याश्रयात् तथा ये मृषा न वदन्ति ते नराः स्वर्गगामिनः. आत्महेतो परार्थे वा, आपल्या स्वार्थासाठी, परहितासाठी, नर्महास्याश्रयात् तथा म्हणजे अगदी विनोदाने, कोटीने कोणाशीही आपण असत्य भाषण करू नये. जर केलं नाही आणि आपण सत्यच बोललो तर काय होईल? ए नराहा स्वर्गगामिना, आपल्याला स्वर्ग प्राप्ती होईल. सांगितलंय आपल्याला सगळ्यांनी. बघतो ना आपण, लहानपणापासून आपले आई वडील, गुरुजन सगळेजण सांगतात की खोटं बोलायचं नाही बरं का. तो मुलगा खोटं बोलते ना, त्याच्याबरोबर राहायचं नाही बरं का. पण आत्ताच आपली चर्चा झाली, ह्या बायका किती खोटं बोलतात ते. कधी स्वार्थासाठी असेल, परहितासाठी असेल, कशासाठी असेल, माणूस पहिल्यांदा असत्यच भाषण करतो. कारण सत्य बोलायला आणि सत्य निभवायला हे इतकं जड आहे की ते निभवणं सोपं नाहीये. त्याच्यासाठी ती मानसिकता आपली होणं गरजेचं आहे. आणि मग आर्यकार बघा काय म्हणतायत ते, सत्य सदा बोलावे, सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. खोटे भाषण करणे, खोटे भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप. आता सत्य सदा बोलावे आपल्याला सगळ्यांनी सांगितलं, आता म्हटल्यासारखं गुरुनी सांगितलंय, वडिलांनी सांगितलंय, सगळ्या मोठ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि हे महापाप आहे खोटं भाषण करणं, हे पण सांगितलंय. पण बघा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये, त्या आत्म्यामध्ये एक सत्याचा अंश वास करत असतोच हो. पण काय असत्याने हे सत्य झाकाळलेलंच असतं, झाकाळलं जातं. आणि मग बघा दोन बहीण भाऊ असतात आणि वडील त्या मुलाला घेऊन बाजारात जातात, काही खरेदी करतात. तो मुलगा 2 हत्ती घेतो, एक पांढरा हत्ती आणि एक काळा हत्ती. स्वतःसाठी तो पांढरा निवडतो कारण तो स्वतः गेलेला असतो, त्याची निवड पहिल्यांदा आहे. आणि बहिणीसाठी तो काळा हत्ती घेतो. पण अनवधानाने येता येता त्याच्या हातून तो पांढरा हत्ती फुटतो आणि तो तिथंच खराब झालेला आहे. मग झालं, त्याच्या हातात आता काळाच हत्ती राहिला. आता घरी येऊन यानं काय सांगितलं बहिणीला, हा माझा काळा हत्ती आहे, त्याच्याबरोबर व्यवस्थित खेळतो, 2-3 तास खेळतो. पण बघा सत्याचा अंश मनामध्ये असतो, तो काय करतो. लहान मुलं तर अजून खरे असतात ना आपल्यापेक्षा. आपण तरी ठासून बोललंय तर ते निभवायला आपल्याला 10 वर्ष 50 वर्ष ते सत्य बोललेलं लागतं. मुलांचं तसं नसतं, त्याच्या मनातला जो सत्याचा अंश आहे तो वर येतो. वडील बघतच असतात त्याला की हा काय करतोय म्हणून. तर तो त्या बहिणीकडे येतो आणि म्हणतो, दीदी ताई, हा न हत्ती काळा तुझा आहे, माझा हत्ती पांढरा होता, तो येतानाच फुटला. म्हणून सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपला बाप. त्या वडिलांना आनंद होतो की ठीक आहे, आपण एखादं छोटंसं गोष्ट सांगितली आणि ह्या मुलांनी ती अंमलात आणली. पण आता काय झालंय, या मोबाईलमुळे तर इतकं असत्य भाषण होतंय. मी कुठे, मी नाही इथं, घरी असू देत नाही तर बाहेर असू देत, असत्य भाषणाचा इतकं वाढ झाली आणि इतकं फोफावलंय ते. म्हणजे आपल्या समोर जर आपण मुलांच्या समोर जर असं बोलत असू की मी नाही आहे, लँडलाईन नाही आहे, मोबाईल आहे, आणि आपण सांगू तर त्यांच्यावर आपण संस्कार करणारच कसे हो. आणि संस्कार म्हणजे काय, संस्कार वर्गात जाऊनच संस्कार करायचं नाही आहे.
तर तो प्रत्यक्ष आचरणात जेव्हा येईल, म्हणून सत्यकृती, सत्य वचन आणि सत्य आचरण असं सांगितलंय ना. अपेक्षित काय आहे संतांना आपल्याकडून? जर आचरणात आपल्या सत्य असेल तर नक्कीच ते सत्य पुढे उभं टाकेल. आणि मग असं जर असेल तर आपल्याला आत्ता आत्ता आपल्याला महाभारतकार सांगतायत बघा. कधी कधी असं असतं की सत्य बोलावं की बोलू नये, बोललं तर काय होईल, नाही बोललं तर काय होईल. तर महाभारतकार सांगतायत, बोलणे सत्य हे योग्य, सत्याहुनी वदे हित, अत्यंत हित भूतांचे, सत्य ते हेच निश्चित. अशी परिस्थिती होते कधी कधी. बोलणे सत्य हे योग्य. आपल्याला सगळ्यांनी सांगितलंय, आतापर्यंत आपण ऐकलो, व्याख्या ऐकल्यात, सगळ्यांनी सांगितलं की सत्य बोलणं हे योग्य. पण पुढे काय सांगतायत महाभारतकार, सत्याहुनी वदे हित. जिथं अत्यंत भूतमात्रांचं हित साठलेलं असेल तर ते असत्य भाषण असेल तरी ते सत्यासारखंच आहे. कसं आहे, एक गाय पळत असते, तिच्या पाठीमागे कसाई धावतो तिला मारण्यासाठी, आणि ती गाय पुढे पुढे पळते. 2 रस्ते जिथे लागतात त्या रस्त्यावर एका रस्त्यावरून गाय जाते. तो कसाई त्या 2 रस्त्यांच्या तिथे येतो. तिथे एक तपस्वी बसलेला असतो. त्यांना विचारतो की गाय कुठल्या बाजूने गेली हो? आता बघा, तपस्व्यासमोर किती मोठा प्रश्न आहे. जर खरं सांगितलं तर त्या गाईचं वध होईल, म्हणजे गाईला मारतील, गोहत्येचं पातक आपल्याला लागेल. आणि खोटं सांगितलं तर खोटं बोलण्याचं महापाप आपल्याला लागेल. पण बोलणे सत्य हे योग्य, सत्याहुनी वदे हित, अत्यंत हित भूतांचे. या भूतमात्रांचे हित असेल तर तेच सत्य बोलणं आवश्यक आहे. आणि तो तपस्वी सांगतो आणि त्या गाईचे प्राण वाचतात. हाच अनुभव आपल्याला महाभारताच्या त्या युद्धामध्ये, कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी आला. द्रोणाचार्य जेव्हा प्रमुख झालेले सेनापती आणि ते कोणाला आवरत नाहीयेत, तेव्हा यांना मारायचं कसं? त्यांच्या हातातलं ज्या क्षणी धनुष्यबाण खाली पडे त्याच क्षणी आपण त्यांचा वध करू शकू. आणि मग अश्वत्थामा मेला ही आवरी उठवली. द्रोणाचार्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. भीम म्हटलाय, अर्जुन म्हटलाय, कोणी नाही. ते धर्मराजाकडे गेले, म्हणजे धर्मराजाला त्यांनी बोलवलं, युधिष्ठिराला, आणि त्याला विचारलंय, खरंच अश्वत्थामा मेला? पण धर्माच्या स्थापनेसाठी, धर्माच्या हितासाठी आत्ता हे कौरव मरणं आणि कौरवांच्या बाजूचे जे जे कोणी आहेत ते सगळं मरणं, सगळे पराभूत होणं हे आवश्यकच होतं. म्हणून युधिष्ठिराने नरो वा कुंजरो वा, अश्वत्थामा खरा व्यक्ती मेलाय, माणूस मेलाय का तो हत्ती नावाचा अश्वत्थामा मेलाय हे काही मला माहित नाही बा. अर्ध सत्य सांगितले, कारण ते धर्माच्या स्थापनेसाठी हिताचं होतं. अत्यंत हितभूतांचे असं म्हटले. आणि बघा, आत्ता त्यांनी जरी असं सांगितलं तर लोकमान्य टिळक पण म्हणतात, आपण कर्म असं करायचे की ज्याच्यामध्ये सगळ्या भूतमात्रांना सुख लाभेल, भूतमात्रांचं कल्याण होईल, असं कर्म करायचं आहे. म्हणजे इथं गाईला वाचवणं हे जरी असत्य असलं, भाषण केलेलं असलं तरी ते त्या वेळेपुरतं तर ते सत्यच आहे. जरी त्या युधिष्ठिराने सांगितलं असलं नरो वा कुंजरो वा, तरी ते त्या वेळेपुरतं धर्मस्थापनेसाठी ते असत्य भाषण, अर्धसत्य भाषण हे सत्यच आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय बोलणे सत्य हे योग्य, सत्याहुनी वदे हित. आणि असं जर असेल तर मनुस्मृतीमध्ये पण तेच सांगितले ना. काय सांगितले? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमं प्रियम, प्रियंच नानृतं ब्रूयात एषः धर्मः सनातनः. सत्यम ब्रूयात, सत्य बोला, प्रिय पण बोला, आणि न ब्रूयात सत्यम अप्रियम, जे सत्य आहे पण अप्रिय आहे ते बोलू नका. आणि जे प्रिय आहे पण असत्य आहे ते पण बोलू नका. मला हा श्लोक समजायला बराच वेळ लागेल. मी परत माझं खरं आहे का म्हणून सगळ्यांना टेस्ट केलं की मी सांगते ते खरं आहे का, माझं सत्य असत्य प्रिय अप्रिय असं फार गोंधळ व्हायला लागलाय म्हणलं. पण म्हणजे नुसता श्लोक समजून घ्यायला बरं का, सामान्य माणसांची स्थिती ही आहे. खरं वागणं किती अवघड असेल.
मनुस्मृतीमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि मग हे सत्य जे आहे ते इतकं प्रभावी आहे. बघा, श्रीरामाच्या वंशामध्ये, त्या कुळामध्ये बघा, सत्यवचनी राम, तो दिलीप राजा सत्यवचनी. अहो, स्वप्नात दिलेलं वचन हरिश्चंद्रांनी पाळले. हे पुराण काळातले दाखले जरी झाले असले तरी महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, भगवान महावीर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, हे आत्ताची उदाहरण आहेत ना आपल्या समोर. सगळे सत्याने वागलेले आहेत. आणि म्हणून जिथं जिथं सत्याचा संकल्प आहे तिथं तिथं तो नारायण पाठीशी उभा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व काही पूर्ण, सर्व काही पूर्ण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा तो दाता नारायण आहे. बघा, एक शिष्य गुरूंकडे जातोय आणि गुरूंना म्हणतोय, मला ब्रह्मचर्याची दीक्षा हवी आहे. आणि गुरु म्हणतात, हो हो नक्कीच मिळेल, पण तू कोण आहेस, तुझं कुळ काय, तुझं गोत्र काय. बघा, तो म्हणतो, गुरुजी मला हे काही माहित नाही, मला माझं कुळ माहित नाही, मला माझं गोत्र माहित नाही, माझे वडील कोण आहेत ते माहित नाही, माझी आई तरुणपणी स्वैराचारी होती, मी तुम्हाला ह्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आता गुरु स्तंभित होता, तर आश्चर्यचकित होता. इतकं सत्य तो सांगतोय, माझी आई तरुणपणी स्वैराचार होती, ती त्याचं नाव सांगू शकत नाही, मला कुळ माहित नाही, गोत्र माहित नाही, हा नक्कीच चांगल्या कुळातला असणार. आणि गुरुनी त्यांना ब्रह्मचर्याची त्या शिष्याला दीक्षा दिली आणि तोच सत्य काम जाबाल म्हणून पुढे नावारूपास आला. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल, सत्य हे वर्ण जात पंथ धर्म या कशाच्याही रूप रंग कशाच्याही पलीकडे आहे हो. असं हे सत्य श्रेष्ठ आहे, प्रखर आहे, तेजस्वी आहे. म्हणून सम्राट अशोकाने भारताच्या ब्रीदवाक्य म्हणून सत्यमेव जयते, त्यांचं जे वाक्य आहे ते आपण स्वीकारले ना. सत्यमेव जयते म्हटलंय, पण आता काय होते, पश्चिम बंगालमध्ये असत्याचा धुमाकूळ होतोय. सगळीकडे हे असत्य इतकं प्रभावीपणे आणि कठोरपणे वागते. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सत्य पेरणं, हे सत्य जाणणं, ते सत्याचं आचरण करणं, जे आपल्या संतांनी सांगितलंय, महापुरुषांनी सांगितलंय, हे आज करण्याची गरज आहे. तर भारताला आपण परमवैभवाला जे न्यायचं आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे, ते आपण साकार करू शकतो. नाहीतर माझ्या एकटीनं असत्य बोललं तर काय होते, ही आपली जी मानसिकता झालेली आहे, मी आणि माझं, याच्यातून बाहेर पडून आपण सगळ्यांनी या सत्याची कास धरावी. आणि ह्या भारत देशाला जसं मोदींचं स्वप्न आहे, असं एकट्या दुकट्यांनी स्वप्न बघून होणार नाही. सगळ्या लोकांनी त्या स्वप्नाला साथ दिली पाहिजे. आणि ते सत्य जर खरं करायचं असेल, तुम्हा आम्हाला सगळ्यांना या सत्याची कास धरावी आणि आपण ती धरूयात. म्हणून तुकाराम महाराजांनी मूळ अभंगात आपल्याला म्हटलेलं आहे,
सगळ्यांनी माझ्याबरोबर भजन म्हणायचं आहे. टाळ्या वाजवून म्हणा. तुम्ही म्हणाल की आम्हाला येत नाही, तसं काही म्हणू नका. ओके. सत्याच्या पाठीमागे भगवंत आहे असं म्हटलंय. मग असे सत्याची कास धरणारे भगवंत आणि सत्याची आस असलेला भक्त यांचं चरित्र आपण ऐकणार आहोत. आणि मग हे चरित्र कुठे घडले तर बघा, ओरिसा हा आत्ताचा पूर्वेला असलेला राज्य आहे, पूर्वेचं राज्य. त्या राज्यामध्ये जगन्नाथपुरी म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्याला 4 धामापैकी एक धाम म्हणलं जातं. आता आपल्या सर्वांसाठी सांगते की आपल्या लोकांनी इतकी गोष्ट चांगली करून ठेवलेली आहे. 4 धाम केलेत. तुम्ही 4ही धामाचा प्रवास केल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते असं सांगितले. कशासाठी? आत्ता मी म्हटलं ना, भारताला परमवैभवाला न्यायचंय. फक्त एका ठिकाणी जाऊन नाही, सगळं भारत बघा, सगळा लक्षात घ्या. प्रत्येक राज्यातले, प्रत्येक दिशेकडचे लोक कसे आहेत, मानसिकता कशी आहे, आणि ही मानसिकता एकमेकात जेव्हा मिसळेल तेव्हा भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ ठरेल. म्हणून ही 4 धामाची यात्रा सांगितली. आध्यात्मिक त्याचा जो लाभ होईल तो नक्कीच आहे, आपल्याला तो मिळणारच आहे. पण ही संस्कृती जर रक्षण करायची असेल तर ही 4 धाम यात्रा करावी. कुठे आहे तर द्वारका, पूर्वेला द्वारका आहे, पश्चिमेला जगन्नाथपुरी आहे, रामेश्वर दक्षिणेला आणि उत्तरेला बद्रीनाथ. या 4ही धामाची जेव्हा यात्रा होईल तेव्हा त्याला मोक्ष प्राप्ती होईल असं म्हटलेलं आहे. आणि मग आपला चरित्र नायक किंवा आपली जी कथा आहे ती आपण ऐकूया. बघा, प्रांत उत्कल पूर्वेस असे ख्यात. आता मी असं म्हटलंय की ओडिसा राज्यामध्ये हे जगन्नाथपुरी आहे, तिथं हे तीर्थक्षेत्र आहे आणि ही ख्यातनाम नगरी आहे. आत्ता मी नुकतीच जगन्नाथपुरीला जाऊन आलेली आहे, म्हणून माझ्या मनात इतका भाव आहे. तुम्हाला सांगते, मला ते किती 10 एकरचा परिसर आहे, जो की आपण एका दिवसात फिरून पाहू शकत नाही. 120 मंदिरं त्या मंदिरात आहेत. रात्री आम्ही जवळपास 30-35 मंदिरं बघू शकलो. किती बघणार आहे म्हणजे नवरे तर आले नाहीत आमच्याबरोबर. एवढ्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही पाया पडणार नाही. एका ठिकाणी दर्शन घेतलं, तुम्हाला हिंडायचं तिथं हिंडा, बसले एका ठिकाणी. आम्ही आपलं सगळीकडे कोणता देव आहे, कोणता देव आहे. जगन्नाथपुरीमध्ये सगळे देव आलेले आहेत. सगळे देव आल्यानंतर यमाने विचारलं की मला पण यायचंय. सगळे देव आले तर मला का नाही? आता यमाला कशी जागा आहे?
पण तिथं यमाची सुद्धा पायरी आहे. जाताना आपण त्या ज्या पूर्वद्वारेतनं जाणार आहोत त्या यमाच्या पायरीवर पाय ठेवायचा आणि जायचं. आपल्यातले सगळं पाप असेल असं म्हटलं जातं की ते त्या यमाच्या पायरीवर जातं आणि येताना त्या रस्त्याने यायचं नाही, कारण असलेलं सगळ्यांचं पाप परत चढतं. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथून यायचं नाही, जाताना वापस जायचं नाही या पायरीतून. असं हे जगन्नाथपुरी तीर्थक्षेत्र 4 धामापैकी एक असलेलं इतके वैशिष्ट्य आहेत. आता तो एक वेगळाच विषय होईल, पण मी आता एवढ्यापुरतं आपल्याला सांगते की असं जगन्नाथपुरी क्षेत्र आहे. तिथे एक ब्राह्मण राहत होता, विप्र. तो या जगन्नाथाची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता आणि त्याची भक्ती करायची. तिथं आलेल्या सगळ्या यजमानांचं जे धार्मिक कृत्य असेल ते करायचं, मनोभावे त्यांची सेवा करायची, सगळ्यांची, त्या भगवंताची आणि आलेल्या यजमानांची पण. त्याच्यामुळे त्याला पुष्कळ दक्षिणा पण मिळत होती. आणि असा कसा कोण होता तो? जगन्नाथाचा थोर भक्त विप्र होता नगरीत. देवकृत्य तसे आतिथ्य करी यजमानाचे. इतकं त्याचं 70 वर्षाचं आयुष्य झाले, त्याला फक्त तेच करत होता. जगन्नाथाची पूजा करायची, आलेल्या लोकांचं सगळं करायचं. त्याचा संसार पण खूप मोठा होता. 4 मुलं होती, 1 मुलगी होती, आलेल्या गेलेल्यांचं घर होतं. आणि असं करता करता सगळं ह्या संसार करता आत्ताच मी म्हटलं, तनाने संसार मनाने परमार्थ, हे नाही होत, मनाने संसार. त्याचं सगळं आयुष्य 70 वर्षाचं हे सगळं करण्यात गेलंय. आणि त्याला वाटलं की मला ह्या सगळेजण यात्रे करू या 4 धामापैकी एका धामाला येते, मी तर कुठंच जात नाही. त्याला वृंदावनाची ओढ असते मनातून आणि त्याला तिथं जायचं असतं. पण आता कशी ओढ हो त्याची बघा. ओढ असते. त्या श्रीकृष्णाला बघण्याची आस आणि ध्यासही लागलेला असतो बरं का. आणि तो आपल्या सगळ्यांना मुलांना जमवतो आणि त्यांना म्हणतो, का रे बाबा मी जाऊ का वृंदावनाला? बघा, मुलांची परवानगी घ्यावी लागते बरं का. आपण जरी सांगणारे असलो, ते नाही म्हणले लेकरं तर आपल्याला हा ठीक आहे आम्हालाच म्हटला मग यावेळेस जगन्नाथपुरीला जाताना अजिबात रेल्वेने जायचं नाही, तिकीट काढलेलं होतं. आता हे काही असं म्हणतील हे पोरं आम्हाला म्हटलं, विमानाने जा, थकू नका. हो ठीक आहे, काढा तिकीट, आईवडेच काढले, लागले पैसे जास्त, जाऊ दे, आमचे पैसे जाणार आहे, तुम्हाला काय करायचंय, पोरांचं ऐकावं लागतं. तसं त्यांनी पोरांना विचारलं, मुलांना विचारलं, मला जायचंय रे बाबा वृंदावनाला. त्यांना माहित होतं आपल्या वडिलांनी इतके वर्ष कष्ट केले, हा संसाराचा गाडा ओढलाय, एवढं
त्या जगन्नाथाची पूजा केली आहे, ते पण धार्मिक कृत्य केले, कुठेही त्यांना जाता आलं नाही जगन्नाथपुरी सोडून. ते आनंदाने म्हणतात की बाबा तुम्ही जा. आणि मग तो सगळ्या मुलांना घेऊन बसतो. निरोप मग घेतला जमवनी मुलाले करा, निरोप मग घेतला जमवनी मुलाले करा, अनिश्चित असे पुन्हा परतणे माघरा. बघा त्यांनी सांगितलंय, निरोप घेतलाय, हे अनिश्चित आहे हो. आता आपण म्हणाल अनिश्चित काय, जायचं विमानाने यायचं विमानाने, अनिश्चित काय त्याच्यात, काळ कोणता आहे. मग तो काय म्हणतो, सदाचरण राखून जगती मान्यता मिळवा, पिता म्हणून सांगतो हे वचन मनी साठवा. तो म्हणतोय मुलांना, मी जसं सदाचरणाने राहिलोय तसंच तुम्ही धार्मिक कृत्य करा, यजमानांचा अपमान करू नका, त्या जगन्नाथाची पूजा करा. आणि पुन्हा परतणं होईल की नाही हे मी सांगत नाही. म्हणून मी आत्ता म्हटलं की मी विमानाने गेले, त्याच्यामुळे थकले सुद्धा नव्हते. ते वापस यायचं काही नाही, एकदम येणारच होते घरी. पण तेव्हाचा खडतर काळ होता की पायी प्रवास करावा लागायचा, जंगल असायची, रस्ते खराब होते आणि वयाचा फॅक्टर होता की सगळं संपल्यानंतर आपण ही यात्रा करायची आहे. म्हणजे माझ्या आईचा अनुभव सांगते, ती जेव्हा चारीधाम यात्रेला गेली तेव्हा मी सगळ्यात त्यात मोठी होते कॉलेजच्या सेकंड इयरला आणि सगळ्या बहिणी लहान होत्या. आणि आम्हाला ती जाणार एवढं माहीत होतं, जाणार आहे. आम्ही तिघी बहिणी आणि आत्या आमच्या घरी राहिल्या होत्या आमच्याबरोबर. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना सगळ्यांना हार घातले आणि आमच्या काकूनी ज्या घरी राहिल्या होत्या, एक काकू आणि एक आत्या. आणि आत्या तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली की आम्ही जर आलो नाही तर पोरींचे लग्न करावं का. म्हणजे त्यातल्या त्यात मी समजदार होते थोडीशी की मला ते कळालं तिनं काय बोलली. म्हणजे तू असं का म्हणती, ती म्हणते बद्रीनाथ केदारनाथला जायचं असं म्हणतात की तिथं तर असं घसरून पडलं की गेलंच त्या अलकनंदेमध्ये, त्या मंदाकिनीमध्ये गेलं, पुन्हा परत नाही, खरं नाही आहे. आणि तेव्हा त्याचं गांभीर्य कळालं. ती चौधरी यात्रा कंपनी होती, फक्त रेल्वेतच मुक्काम होता, बाकी कुठेही धर्मशाळा नाही, कुठं नाही, रेल्वेतच राहायचं. सकाळी रेल्वेतून उठायचं, त्या रेल्वे स्टेशनवर आंघोळ करायची, तर धर्मदर्शन घ्यायचं. अशी खडतर यात्रा आत्ता होती, म्हणजे 85, 83, 82 साली. तो विप्र गेला होता तेव्हाची खडतर यात्रा आपण याच्यावरून अंदाज करूया किती खडतर असेल. म्हणून तो मुलांना सांगितलं की मी परत येईल का नाही सांगत नाही, पण तुम्ही मात्र चांगलं राहा. त्याची मुलंही चांगली होती. ते म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, थोडेफार पैसे, थोडंसं सुद्धा सामुग्री बरोबर घेतली आणि तो त्याच्या तयारीला लागला. बघा, 70 वर्षाचं आयुष्य एका ठिकाणी घातल्यानंतर काही दिवसासाठी जरी पुढे कुठे जायचं असेल तर मन असं लगेच तयार होत नाही. त्याला वृंदावनाची ओढ आहे, त्या श्रीकृष्णाची आस आहे, पण या जगन्नाथाला सोडून द्यायचं आहे, जायचं आहे याचाही मनात हुरहुर लागली. आणि एवढं करून मी एकटाच जाणार आहे, भगवंता मी नीट जाईल ना रे. मनात प्रश्न आहे, बोलून नाही दाखवलं, कारण असं जर बोललं असतं तर मुलं जाऊ नको म्हटले असते, मनातच म्हणतोय. पण बघा भगवंत अशी काळजी करतोय तर तो भेटी साला तरुण तेजस्वी नम्र ब्राह्मण विद्याधर असे अभिदान वदे येईल तुम्हा सवे. तो विद्याधर एक तरुण आलाय आणि तो त्या विप्रांना नमस्कार करतोय आणि म्हणतोय तुम्ही वृंदावनाला जाणार आहात ना, मला तुमच्याबरोबर यायचं. अरे बाबा तू कोण. तो म्हणतो इथल्याच एका पाठशाळेचा मी विद्यार्थी आहे, माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. एवढंच नाही हो, आत्ता माझ्या पाठीमागे कुठलेही व्याप नाही आहेत, मी संसार थाटलेला नाही आहे, त्याच्यामुळे जाऊ नको, जायचं जे ना हो असते ते काही नाही. आत्ता मी मोकळेपणाने तुमच्याबरोबर येऊ शकतो कितीही दिवस. आणि मग एवढंच नाही तर ते कसं आहे, मी पण भागवतामधल्या त्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकल्या, त्या कथा ऐकल्या,
आणि मला सुद्धा त्याच्यामुळे त्या वृंदावनाला जाण्याची ओढ आहे. मी तुमच्या बरोबर येऊ का? आता बघा, विप्राला वाटलंय क्षणात मी विचार करतोय की मी एकटा कसा जाऊ, आणि त्या जगन्नाथाने माझ्या बरोबर सोबत पाठवली. त्याला मनस्वी आनंद होते. तो म्हणून चल ना, तू पण माझ्या बरोबर चल. मग तो म्हणतोय माझी आस कशी आहे त्या मुरलीधराची. त्या विप्राला तर सोन्याहून पिवळं झालं ना, सोबत मिळाली. आणि मग ह्या विद्याधराने त्या विप्राचं सगळं सामान घेतलं, त्यांच्या हाताला धरले, मजल दर मजल करत ते सगळेजण प्रवास करत निघाले. वाटेत पानवठ्याच्या ठिकाणी थांबायचं, शिधा आहे तो खिचडी वगैरे काही करायची, त्यांना पण खाऊ घालायची, आपण खायची, सगळं आवरावरी करायची. अहो, या विप्राचं आयुष्य सत्तर, कधीही तो जगन्नाथपुरी सोडून कुठे गेला नव्हता. त्याच्यामुळे या सगळ्या खडतर प्रवासामध्ये तो 2-3 वेळेस आजारी पडलाय. आणि ह्या विद्याधरांनी त्याची इतकी सेवा केली आहे. आणि असं करत करत ते दरमजल करत ते वृंदावनात आलेले. बघा, त्या यमुने जलात त्यांनी स्नान केले. त्या श्रीकृष्णाला बघण्याचा ध्यास होता, त्याचीच ओढ होती, त्याचीच आस होती. आणि त्या मंदिरात पोचले. तो बघा, भगवंत त्यांना, तो श्रीकृष्ण त्यांना कसा दिसतो. नामदेव महाराजांनी इतकं सुंदर अभंगात त्यांचं वर्णन केलेलं आहे. देहुरा चरणी वाजवितो वेणी, देहुरा चरणी वाजवितो वेणी,
सकाळी मजल दर मजल करीत ते दोघं जण गेलेले आणि समोर श्रीकृष्ण उभा आहे. त्यांची अवस्था काय होते ते वारीमधल्या वारकऱ्यांची होती. बघा बरं, जेव्हा ही वारी केली आहे, अनुभवली, तेव्हाच हे कळतं. आपण साधारणपणे आत्ता मंदिरात जातो आणि कळसाचं दर्शन घेतो सगळेजण. काय होतं आपल्या मनात? एरवी कळसाचं दर्शन घेतलं मनात कुठलेच भाव नसतात, कारण दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करताना कळसाचं दर्शन घ्यायचं एवढंच एक भाव असतो. आणि ते घेतलंय, ते काम झालंय, आपण पुढे निघालो. पण 21 दिवस तो विठ्ठलाचा ध्यास, त्या पांडुरंगाला भेटण्याची आस, आणि एवढं करून चालत चालत दमत, फक्त 21 दिवसाचं वेळ असतो तो. खडतर जरी प्रवास असला तरी आता सुविधा खूप आहेत, खायला प्यायला भरपूर मिळते, असं काही त्यांच्यासारखं शिजवून वगैरे कोणी खात नाही. तरी सुद्धा त्या 21 दिवसाच्या अंतरंगामध्ये जसा विठ्ठलाचा ध्यास असते, तेव्हा पंढरपूरला पाऊल ठेवले आणि जेव्हा तो कळस दिसतो तेव्हा त्या कळसावर खरंच विठ्ठल दिसतो. आणि हे खोटं बिलकुल नाहीये. तेव्हा तो दिसतो आणि अनेक वारकरी, 10 लाख वारकऱ्यांपैकी, 20 लाख वारकऱ्यांपैकी सगळ्यांचंच त्या पांडुरंगाचं दर्शन होतं का? होत नाही. ते कळसाचं दर्शन करतात आणि निघून जातात, कारण त्यांना तो विठ्ठल दिसलेला असतो. ही अनुभवाची गोष्ट आहे. हे मी सांगितलं कळकळीनं तरी तुम्हाला कळणार नाही, कारण आमची ती अवस्था तशी झाली की आम्ही तिथंच भटकन खाली बसलो होतो. रस्त्यावर डोळ्यातून घळघळा अश्रूच्या धारा वाहत आहेत आणि तो विठ्ठल दिसतोय. कस काय दिसलाय? ती भगवंताची लीला. आणि ह्यांनी तर 3.5 महिने प्रवास केलेला आहे, मजल दर मजल करीत आले. आणि तो देहुडा चरणी वाजवित वेणू, तो श्रीकृष्ण बघितलाय. कशी अवस्था झाली असेल त्यांची? नक्कीच अशी झाली असेल की डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. त्या श्रीकृष्णाला, त्या भगवंताला किती बघू आणि किती नको असं त्यांना झालंय. ते तिथून हालायला तयार नाही होतो. मन भरत नाही, पोट भरत नाही, असं जे म्हणतात ना, ते अशा वेळीच अनुभवास येतो. पण तो पुजारी असतो, तो म्हणतोय बाबांनो मागे रांग आहे, चला पुढे, चला पुढे. आणि हे बाजूला होता, एका पायरीवर निवांत बसतात. बरेच दिवसाचं ही आस म्हणायला लागली असती. ते चरण आज दृष्टीस पडले, ती मूर्ती आज दृष्टीस पडली, मनात अत्यंत समाधान असते. आणि तो विप्र त्या विद्याधराच्या पाठीवरून हात फिरवतो. विद्याधरा, खरंच रे, तुझ्यामुळं मला हे सगळं घडलं बघ. तू जर आला नसतास ना, मला नाही वाटत मी वृंदावनाला पोचलो असतो. अरे 2दा-3दा आजारी पडलोय, तेव्हा तू माझी किती सेवा केलीस, माझं सगळं सामान बरोबर घेतलंस, मला खाऊ घातलंयस, किती मदत केलीस. मला असं वाटतं की मला तुला काहीतरी द्यावं. आणि ही मानवी स्वभाव स्वाभाविक आहे बरं. आपल्या अंतरंगातली गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने केलेली असेल तर आपल्याला वाटतं ह्याचं काहीतरी उतराई आपल्याला व्हावंच. फूल नाही, फुलाची पाकळी देऊ. आपल्याला खूप जास्त देणं झालं नाही तरी निदान आपण कृतज्ञता व्यक्त तरी करू. तसं तो विद्याधर म्हणतो, तो ब्राह्मण म्हणतो की विद्याधरा, मला तुला काहीतरी द्यायचं. मग काय? तो विद्याधर म्हणतो, नाही, मोठ्यांची सेवा करणं, वडीलधाऱ्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्यच आहे. पाठशाळेत मी सगळं शिकलोय ना, आणि भागवतात पण तेच सांगितले ना. नाही नाही, तू जरी म्हटलास तरी तुम्हाला तुला काहीतरी द्यायचं. उपकार थोर झाले, उपकार थोर झाले, हरिदर्शनी धन्य झाले. आता बघा, न मागता सगळं मिळालं म्हणजे कुणाला आनंद होईल ना. आपल्याला एक साधी साडी मिळाली तर आनंद होतोय. आम्हाला झाला. अपेक्षा केली नाही तरी मिळालं. इथं तर कन्याच दिली हो त्यांनी त्यांची. त्या विद्याधराला स्वाभाविकपणे तरुण आहे, कन्या मिळाली, आनंद होणारच ना. त्याला खूप आनंद झाला.
आणि मग परत ते तिथे काही दिवस राहिले, त्या भगवंताची सेवा केली, त्याचं दर्शन घेतले आणि समाधानाने परत दर मजल करत जगन्नाथपुरीला पोचले. आता जगन्नाथपुरीला पोचल्यानंतर त्यावेळेस सगळेजण माऊंद करत होते. आत्ता करत नाहीत, वर्षातून 4 यात्रा होतात. सवाष्ण ब्राह्मण घातले कुणी तेच खूप झालं. पण म्हणतात की काय एवढा चांगला साधा प्रवास झाला. मी म्हटलं ना, तर विमानाचा प्रवास झाला, काही ताण पडलेला नाही. त्याच्यामुळं आत्ता फक्त आपल्या देवाची पूजा वगैरे प्रसाद ठेवतो आपण, पण तेव्हा खूप लोकांना बोलवायचे, मी जिवंत आहे, सुखरूप परत आलोय, हे सांगण्यासाठी आणि माझा अनुभव ऐकण्यासाठी की मला ते दर्शन कसं झालं तेव्हा करत होते. आता अनुभव कथन आपण करतोच, मैत्रिणींशी करतो, नातेवाईकांशी करतो, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तेव्हा मोठं माऊंद घातलं जायचं. मग त्या विद्याधराला पण तिथे बोलवलं. आता त्या विद्याधराला वाटतं की आता म्हणतील ते की तुला कबूल केलेलं आहे, माझी मुलगी दे, नावच काढत नाही. आता विद्याधराच्या मनात परत 8 दिवसांनी तो परत जातोय आणि म्हणतोय, त्याला वाटते की आता ब्राह्मण आता तरी म्हणतील विद्याधरा तुला माझी मुलगी द्यायचं कबूल केली, तरी नाव काढत नाही ते. मग विद्याधराला असं थोडंसं वाईट वाटतं. पण इकडं काय झालेलं असतं, ब्राह्मणाने आल्यानंतर नाव काढलेलं असतं त्याच्या मुलांसमोर. आत्ताच मी म्हटलं मुलांच्या समोर चालत नाही. मोठे मुलं झाले की लहान मुलांना दडपून दामटून गपरे म्हणून बसवता येते. मोठ्या मुलांना झाल्यानंतर ते मोठ्या मुलांसमोर जेव्हा तो विचार मांडतो, आपली बहीण, तुमची बहीण आहे ना, ती त्या विद्याधराला द्यायची नाही, नाही त्याला द्यायची नाही. काय त्याच्याकडे द्रव्य नसे घरदार नसे, द्रव्य नसे घरदार नसे, द्रव्य नसे घरदार नसे, द्रव्य नाही, घर नाही, दार नाही, आणि त्याला काय द्यायची माझी बहीण देणार नाही. त्याला तिला खायला मिळेल हो, तिला द्यायला कपडे पण मिळतील, पण बाकीचं काही नाही, मुलगी द्यायची. म्हणून हा ब्राह्मण गप्प बसतो. आता विद्याधर धीटपणाने एके दिवशी त्या ब्राह्मणाला विचारतोय की तुम्ही अहो कबूल केलं ना, तुमची मुलगी द्यायची, तुम्ही काहीच काढत नाही तोंडातून आवाज, काही म्हणतही नाही. आता ह्याला उत्सुकता की आपली बायको होणार आहे, ती मुलगी मिळणार आहे, त्याने त्या मुलीला पाहिलेलं असतं. आता ब्राह्मण काय म्हणतो बघा, वचन न स्मरते मजला, वचन न स्मरते मजला, देईल कन्यासे कधी, साक्षी नाही म्हणून, साक्षी नाही म्हणून, न्याय निर्णय करू शकत. तोंडावरच वाटलं की त्या ब्राह्मणाने, कोण आहे रे साक्ष, मी काही तुला वचन दिलेलं नाही, मी तुला माझी मुलगी देणार नाही. इतकं विद्याधराला वाईट वाटतं, पण त्याचं खरं असतं ना. तो म्हणतो असं कसं खोटं बोलतात तुम्ही, चला पंचांकडे जाऊ. म्हणून तो गावातल्या पंच लोकांकडे जातो आणि तिथं त्यांना सगळी हकीकत सांगतो. आता बघा पंचांसमोर किती पेच आहे. हा ब्राह्मण विप्र 70 वर्षाचा, त्याचं नाव असं त्या गावामध्ये, त्या जगन्नाथपुरीमध्ये, त्याला खोटं कसं म्हणावं. आणि हा तरुण इतका कळकळीनं सांगतोय, ह्यालाही खोटं म्हणता येत नाही. ते म्हणतात कसं रे, तुमच्या दोघांचे खरं आहे, पण आम्हाला कळत नाही, कोण आहे रे साक्ष, कुणी साक्षी होतं का तिथे. आता हे दोघे जण नाहीच म्हणतात. तेवढ्यात विद्याधराला लक्षात येतं, आहे साक्षीदार आहे. कोण आहे तो, गोपाल कृष्ण साक्षीदार, असं विद्याधर म्हणतो. बघा काय म्हणते, देईल साक्ष सेवा
साक्ष देईल. बघा, तरुण वय म्हणतोय मला मुलगी पाहिजे, साक्ष गोपाळ कृष्णाची सांगते. सगळेजण त्याला वेडा समजतात, ह्याला थोडं परिणाम झालेले दिसते, बायको पाहिजे म्हणून. आत्ताच्या मुलांवर जसा झालेला आहे तसा. मुलगी मिळत नाही, काय करावं समोर प्रश्न. भयंकर परिस्थिती बेकार. विद्याधराच्या मनात असं ते म्हणते साक्ष द्यायला तो गोपाळ कृष्ण. त्याची मुलं म्हणतात साक्ष द्यायला गोपाळ कृष्ण, जा रे मग घेऊन ये त्याला गोपाळ कृष्ण. आणि असं म्हटल्यानंतर त्याच्या ते मनाला इतकं लागतं, मी खरं आहे, मी खोटं बोलते का? हा विप्र खोटा बोलतो, तो ब्राह्मण खोटा बोलते, त्याचे मुलं खोटे बोलतायत, मी नाही खोटा बोलत. जातो म्हणते मी. निष्ठा असती भगवंतावर, भक्ती असती त्या श्रीकृष्णावर, आणि तो तडक निघतो वृंदावनात. बघा, मागच्या वेळेसची त्याची अवस्था अशी असते की आपल्याला भेटण्यासाठी, ते बघण्यासाठी, तो श्रीकृष्णाला भेटण्याची आस असते. आता मात्र माझं म्हणणं खरं करायचं आहे आणि त्या गोपाळ कृष्णाला घेऊन यायचे. मनात सतत नामस्मरण असते, त्या गोपाळ कृष्णाचं ध्यान असते मनामध्ये, आणि तो चालतोय, निघतोय, वृंदावनात पोचतोय. इतका त्याला त्या ब्राह्मणाचा राग आलेला असतो. किती खोटं बोललं. मृषा बोलतो विप्र निर्लज्ज कैसा, हरीचा जगीदास शोभेल कैसा. मृषा बोलतो विप्र निर्लज्ज कैसा, हरीचा दास शोभेल, हरीचा जगीदास शोभेल कैसा. देऊळील कन्या दिला बोल ऐसा, आता नाठवे जाणून नाही पैसा. तो म्हणते किती खोटं बोलतो रे भगवंता. बघा, विप्राला त्यांनी निर्लज्ज म्हटलंय, कारण त्याचं सत्य. इतकी हिंमत खोटं बोलणाऱ्याची नाही, खरं बोलणाऱ्याची असते. आणि तो म्हणतोय आता माझ्याजवळ पैसा नाहीये म्हणून हा म्हणतोय का? त्यांनी इथंच तुझ्या समोर मला म्हटलंय ना रे, देईल कन्या, आणि आता नाही म्हणतोय. आणि मग भगवंता, तू मला साक्ष द्यायला आल्याशिवाय मी इथून उठणार नाही. ऐसे लोटले सप्त दीन, देव होईना प्रसन्न. ऐसे लोटले सप्त दीन, देव होईना प्रसन्न. त्या विद्याधराने दारी निर्धार मांडलाय, तू जर आला नाहीस तर मी काहीच करणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. आणि बघा, भगवंत हा भावाचा भुकेला, तो द्रौपदीसाठी वस्त्र रूपात धावून आलाय, त्या प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगटलाय, त्या दामाजीसाठी विठू महार जाऊन झालाय, आणि ते त्याचे पैसे तिथं भरले मोहरा. आणि हा भगवंत त्या भक्तासाठी धावून येतोय आणि तो प्रगट होतोय. बघा, सोनसळा पितांबर घातलेलं, ते मयूरपिच्छ वेष्टी असा असलेला तो भगवंत विद्याधराच्या समोर प्रगट होतोय. आणि त्याला म्हणतोय, येईन साक्ष द्याया, येईन साक्ष द्याया, नुपुरनादे मुलावळा. चित्ती विकल्पन आणि, चित्ती विकल्पन आणि, तो म्हणते, अरे तू तुझ्या मनात काहीही धरू नको, मी तुझ्याबरोबर नक्की, कारण मी तारितो सत्पक्षाशी. जिथं सत्य आहे तिथं भगवंत आहे. पूर्वरंगात सगळं सत्याचं गाणं गायलं ना आपण एवढं. सत्य म्हणजेच परब्रह्म, सत्य तेच विठ्ठल, सत्य तेच, हे सगळं तो तिथं म्हणतोय की जिथं सत्य आहे तिथं परब्रह्म आहे, आणि मी तुझ्याबरोबर नक्कीच येईल. पण माझी एक अट आहे. हे बघ, तू पुढे असशील, मी मागे असेल, तू मागे वळून बघायचं नाही. देवा, मला कसं कळेल तुम्ही पाठीमागे यायला लागलात ते? अरे, माझ्या पायात मी घुंगूर घालते, पैंजण, आणि त्याचा आवाज येईल, नुपुरनाद, त्याचा आवाज येईल, तेव्हा तू समज की मी तुझ्या बरोबर येतो. पण ज्या क्षणी तू मागे वळून पाहशील त्या क्षणी मी तिथेच थांबेल. अशा अनेक कथा आपल्याला माहिती.
माहूरची देवी. परशुरामांनी मागे वळून पाहिलं आणि ती देवी जमिनीतून पूर्ण प्रकट होणार होती. तिचं फक्त तेवढ्या तांदळावर आल्यानंतर परशुरामा म्हणे आई येते का नाही खरंच. बघितलंय आणि फक्त तेवढंच रूप आहे, नाही तर कदाचित ते पूर्ण रूप आपल्याला दृष्टीस पडलं असतं. असंच भगवंतांनी सांगितले तू मागे वळून पाहायचं नाहीये. आता हे बघा, त्याला आधीच देव यायला निघले की इतका आनंद झाला, नाही तर नाही पाहायचं. मागे वळून पाहायचं नाही ना, तुझी ही चट आहे ना, नाही पाह. मला तो घुंगराचा आवाज तर येतोय, आनंद झालाय त्याला. नुपुरांचा ध्वनी मंद येईल कानी, नुपुरांचा ध्वनी मंद येईल कानी, नाद गाणी नाद गाणी नाद गाणी, मनोरथ पुलकित चंद्रपाणी, मनोरथ पुलकित चंद्रपाणी, विप्रकन्या होईल माझी राणी, विप्रकन्या होईल माझी राणी. तरुण वय, त्याला एकच आहे, भगवंत येतोय, आता ती पोरगी माझी बायको होणार आहे. आनंद आहे, भगवंताचं नाव घेतोय, पुढे पुढे चालत राहतोय. असं करत करत ते त्या जगन्नाथपुरीच्या जवळ येतात. आणि हा आपल्याच तालात आहे, आपल्याच नादात आहे, संसाराची स्वप्न पाहते भावी, अखंड मुखात नामस्मरण आहे, पण आणि मागे पाठीमागे घुंगराचा आवाज आहे हे त्याला माहिती. एक क्षण असा येतो की तो घुंगराचा आवाज, तो पैंजणांचा आवाज बंद होतो आणि विद्याधराला लक्षात येत नाही की ही अट भगवंतानी घातली. तो झटकन मागे वळून पाहतो आणि भगवंत मागे असतातच. विद्याधरा, अरे रे काय केलंस? क्षणभर विकल्प आला ना तुझ्या मनात? विद्याधर म्हणतो नाही भगवंता, विकल्प नाही आला, घुंगराचा आवाज आला नाही म्हणून मी मागे वळून पाहिले. का बरं तुमच्या घुंगराचा आवाज आला नाही? अरे विद्याधरा बघ ना, या वाळूमध्ये माझे पाय रुतून बसले म्हणून घुंगराचा आवाज आला नाही. बघ विद्याधरा, मी तुला काय अट टाकली होती? ज्या क्षणी तू मागे वळून पाहशील त्या क्षणी मी तिथेच थांबेल, मी आता पुढे येणार नाही. आता विद्याधर म्हणतो, जगन्नाथपुरी अशी 2 किलोमीटर अंतरावर राहिलेली असते आणि तो म्हणतो भगवंता श्रीकृष्णा तुम्ही इथंच थांबा, मी आत्ताच्या आत्ता त्या जगन्नाथपुरीला जातो आणि सगळ्यांना घेऊन येतो. आणि साक्षीदाराला 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 असं म्हणून तो पळत पळत विद्याधर जगन्नाथपुरीत येतोय. त्या विप्राच्या घरी जातोय, त्या पंचांच्या समोर येतोय, प्रतिष्ठित मंडळींना सगळ्यांना घेऊन तो वाळवंटाच्या दिशेने निघतोय. सगळेजण बघतात, हो लांबून एक मानवी आकृती दिसतीये. खरंच काय सगळ्यांना ह्याचं खोटं वाटतं, कारण आपण जातानाच ठरवलेलं असतं की हा जरा पागल झालेला त्या मुलीच्या नाते, त्याला त्याची स्वप्न पडते. पण जसं जसं ते जवळ येऊ लागतात तेव्हा प्रत्यक्ष भगवंत तिथे उभा आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. आणि ते पंच म्हणतात भगवंता तुम्ही प्रत्यक्ष साक्ष द्यायला आला, सांगा बरं साक्ष काय? आणि भगवंत सांगतात, श्रीकृष्ण सांगतात, माझ्याच समोर या दोघांचं बोलणं झालेलं आहे आणि ह्या विप्रानी वचन दिलेलं आहे की मी माझी मुलगी तुला देईन. आता बघा, साध्या लोकांनी जर म्हटलं तर आपल्या पायाखालची जमीन सरकते. त्या भगवंताने जेव्हा म्हटले त्या विप्राची अवस्था काय झाली असेल? तो क्षणात लोटांगण घेतो भगवंताच्या पायावर, डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत आणि तो भगवंताला म्हणतो नाही नाही भगवंता, मी खूप चुकलो, माझी खूप चूक झाली, या मुलांचं ऐकलं ना म्हणून माझी चूक झाली. माझ्यासाठी तुला एवढं धावून यावं लागतं? त्या वृंदावनातून किती अंतर आहे? 1600 किलोमीटर अंतर आहे. भगवंत पायी चालले भक्तासाठी. ते 1600 किलोमीटरचं अंतर त्या विद्याधरासाठी, त्या भक्तासाठी भगवंताने पार केलेले. आणि विप्राला खूप वाईट वाटतं. विप्राच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि विप्र म्हणतो भगवंता मला माफ करा. आणि सगळेजण म्हणतात आता तुम्ही इथे आलाच आहात तर इथेच प्रतिष्ठित व्हा, इथेच थांबा. आणि बघा, भगवंताच्या पाऊलना त्या साक्षी गोपाळ म्हणून तिथं आहेत आणि तो साक्षी गोपाळ म्हणून तिथं विद्यमान आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे, काळ्या पाषाणाची. ती शाळीग्राम जो असतो त्या शाळीग्रामाच्या दगडाची ती मूर्ती आहे. इतकं तेज आहे त्या मूर्तीवर. आणि मी मुद्दामून ते नुपूर आहेत का ते बघितले. नुकतंच एकदाच ते
अचिरी त्या राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम. आणि तो भगवंत तिथं साक्ष देतोय. तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं जर तुमची इच्छा असेल तर इथं कुठलेही दागिने वाहत नाहीत, नुपूर तिथं अर्पण करतात. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायची असेल तर इथं त्या भगवंताला पैंजण देतात. आणि त्याच्यामध्ये 2-4 पैंजण तिथं असे त्यांना वाहिलेले होते. त्यांनी असे पितांबर वर करून मला तो आधी दगडाचे पैंजण दाखवले आणि नंतर हे चांदीचे पैंजण वाहिलेले पण बघितले.